जानकी जीवनस्मरण जय जय राम. निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावं. समजा आपल्याला एका गावाला जायचंय. त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगती करतो. आपलं गाव आलं की आपण गाडी सोडतो. हे जसं खरं, त्याचप्रमाणे निर्गुण हे आपलं साध्य असलं तरी आज आपल्याला सगुणच खरं मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरं नाही ही गोष्ट खरी, पण सगुण खरं धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकंच खरं. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की एकीकडे मी नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. म्हणूनच आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावं. स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला तर निर्गुण आणखी दुसरं कोणतं राहिलं. परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागतं, त्याप्रमाणे आमची वृत्ती विषयाकार झालेली. तिला सगुण निर्गुण दोन्ही कुठं गोड लागतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो त्याला त्याचं मर्मच नाही कळलं. वस्तुतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचं त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात त्यांनी त्याला सगुणात नाही आणलं या म्हणण्यात काय अर्थ आहे. परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचं अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपलं तसंच घडतं. एखादा नास्तिक जर म्हणाला की देव नाहीच, तो कुठे आहे ते दाखवा, तर त्याला असं उत्तर देऊन अडवता येईल की देव कुठे नाही हे दाखव. पण हा उत्तम मार्ग नाही. देव नाही असं म्हणणाऱ्याला सुद्धा त्या स्वरूपाचं काहीतरी आहे ही जाणीव असतेच, फक्त तो त्याला निरनिराळी नावं देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता अशी नावं देऊन तो त्यांचं अस्तित्व मान्य करतो, पण देव नाही असं तो म्हणतो. जे आहे असं त्याला वाटतं तोच देव समजावा. मनुष्याला जितकं ज्ञान असतं तितकं लिहिता येत नाही. जितकं लिहिलेलं असतं तितकं वाचणाऱ्याला समजत नाही. त्याला जितकं समजलेलं असतं तितकं सांगता येत नाही आणि ऐकणाऱ्याला तो जितकं सांगतो तितकं कळत नाही. म्हणून मूळ वस्तूचं वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावं. परमात्मा करताय असं समजून आपण आजचं कर्तव्य करीत राहावं. तात्पर्य, निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही, म्हणून ते अवतार रूपाने अथवा संत रूपाने सगुण रूप घेऊन येतं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.